सरकारी भ्रष्टाचार आणि सामान्य शेतकऱ्याचा संघर्ष उलगडणार द महाराष्ट्र फाईल सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित. संपूर्ण देशभरात घडलेल्या अतिशय संवेदनशील घटनांवर आधारित अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी द काश्मीर फाईल्स तसेच द बंगाल फाईल्स अशा विविध चित्रपटांची मोठी चर्चा रंगली होती. आता याच धर्तीवर द महाराष्ट्र फाईल या आगामी सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आता अखेर या बहुचर्चित सिनेमाचे अधिकृत पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. द महाराष्ट्र फाईल हा केवळ एका सामान्य महिलेच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा चित्रपट नाही, तर हा चित्रपट म्हणजे संपूर्ण सरकारी व्यवस्थेतील पडद्यामागच्या छुप्या कार्यपद्धतीचे आणि गैरव्यवहारांचे जळजळीत वास्तव उघड करणारा एक मोठा आरसा आहे. या चित्रपटामध्ये प्रामुख्याने राज्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार, कामांमधील राजकीय हस्तक्षेप आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबाला न्यायासाठी करावा लागणारा संघर्ष यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सरकारी अधिकारी आणि दलालांच्या संगनमताने सर्वसामान्य जनतेची कशी दिशाभूल केली जाते, न्याय कसा लांबवला जातो आणि भ्रष्टाचाराची पाळेमुळे कशी घट्ट रुजलेली आहेत हे अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. कागदाच्या ढिगाऱ्यात लपलेलं सत्य जेव्हा बाहेर येतं तेव्हा फक्त फाईल्स उघड्या पडत नाहीत, तर संपूर्ण व्यवस्था हादरते, अशी या चित्रपटाची अतिशय दमदार टॅगलाईन असून याच वाक्याभोवती कथानक फिरत असल्याचे पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेला हा द महाराष्ट्र फाईल चित्रपट येत्या 29 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या महत्त्वपूर्ण चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी सर्व धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तसेच क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून शालिनी राठोड यांनी जबाबदारी पार पाडली आहे, तर क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून आर्यन राठोड यांनी काम पाहिले आहे. चित्रपटाच्या संगीताची संपूर्ण जबाबदारी नितीन सावंत, अजित केतकर आणि सिद्धार्थ कश्यप यांनी सांभाळली आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते मंगेश देसाई, वीणा जामकर, सयाजी शिंदे, नागेश भोसले, सुनील गोडसे यांच्यासारखे ताकदीचे कलाकार आहेत. सोबतच सन्नी लिओनी, सपना चौधरी, आर्यन राठोड, गौतमी पाटील आणि मंगली या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका यात आहेत. माझ्या मते आजच्या काळात समाजातील वास्तवदर्शी प्रश्न मांडणारे असे चित्रपट येणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन संघर्षाला या चित्रपटातून वाचा फुटेल अशी अपेक्षा करता येईल.